नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधील सम बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स या चॅप्टरचा थर्ड पार्ट पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर हे पाहायचं आहे आणि त्यासाठी मी दोन स्ट्रक्चर तुमच्या पुढे टाकतो आणि या स्ट्रक्चरमध्ये काय नेमकं आहे, त्यांचं नाव काय आहे, त्या मॉलिक्युलचं ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, कारण आपण ते अगोदर पाहिलेलं आहे. हे जे दोन कंपाऊंड्स आपल्या समोर दिसत आहेत त्यातलं पहिलं जे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 कार्बन ॲटम्स आहेत. दुसरं आहे त्याच्यामध्ये सुद्धा 1 2 3 अँड 4 कार्बन ॲटम्स, बट द अरेंजमेंट इज डिफरंट इन बोथ दिस केसेस. फर्स्ट कंपाऊंड it have 4 carbon atoms joined together to form a chain and the ends are open. हा त्याचा एंड आहे, हा दुसरा एंड आहे. These ends are open. आणि दुसरे जे कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम्स जॉईन टुगेदर टू फॉर्म अ सायक्लिक चेन, म्हणून आपण पहिल्याला एन ब्युटेन असं त्याचं नियम आहे. अँड सेकंड कंपाऊंड इज अ सायक्लोब्युटेन बिकॉज सायक्लिक सिस्टीम इट इन्व्हॉल्व्स cyclic system of carbon atoms. Both have 4 carbon atoms. Then difference, what is the difference? First is a open chain compound and second is a closed chain compound. अशा पद्धतीने दोघांमध्ये आपला डिफरन्स आपण केला. म्हणून ऑर्गॅनिक कंपाऊंडचे जे दोन क्लास आहेत, इम्पॉर्टंट क्लास, मेन क्लासेस, ओपन चेन आणि क्लोज्ड चेन कंपाऊंड्स. म्हणून आपण जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशनचे दोन मेन पार्ट पाहिले की ओपन चेन कंपाऊंड्स अँड क्लोज्ड चेन कंपाऊंड्स. आणि आता जे एक्झाम्पल पाहिलं आपण CH3 CH2 CH2 CH3 एन ब्युटेन नॉर्मल चेन इज फॉर्म्ड अँड इन केस ऑफ सायक्लोब्युटेन CH2 CH2 दे आर बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म अ सायक्लिक सिस्टीम. चेन तयार केली म्हणून त्याला क्लोज्ड चेन कंपाऊंड्स असं म्हटलं, याला ओपन चेन कंपाऊंड्स. यांचा बॉन्डलाईन फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो. तो कसा लिहायचा तर सायक्लोब्युटेनचा लिहिण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल. हा सायक्लोब्युटेनचा आहे की ज्याच्यामध्ये कॉर्नरला म्हणजे जंक्शनला काय आहे तर कार्बन ॲटम्स आहेत. दीज आर द कार्बन ॲटम्स ॲट द जंक्शन. हे CH2 हा CH2 असणार आहे, इथं सुद्धा CH2 असणार आहे, हा CH2 असणार आहे. तसं याचाच आपल्याला कसा फॉर्म्युला लिहिता येतो, बॉन्डलाईन फॉर्म्युला त्याचा हा CH3 CH2 CH2 आणि CH3. हे ऑलरेडी आपण कशा पद्धतीने बॉन्डलाईन फॉर्म्युला लिहायचा ते पाहिलेलं आहे. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये ओपन चेन कंपाऊंड्स आणि क्लोज चेन कंपाऊंड्स असे दोन महत्वाचे पहिल्यांदा आपण पार्ट पाहिले. ही जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ओपन चेन त्यांना आपण ॲलिफॅटिक कंपाऊंड्स असं म्हणतो किंवा असायक्लिक, सायक्लिक सिस्टीम नसणारे ॲलिफॅटिक इन नेचर. क्लोज चेन कंपाऊंड्सला मात्र आपण त्याच्यामध्ये ॲलिफॅटिक पण आहेत आणि ॲरोमॅटिक पण आहेत, परंतु ओपन चेन कंपाऊंडचे सगळे जे आहेत ते ॲलिफॅटिक असतात आणि क्लोज चेनमध्ये दे कंटेन्स ॲलिफॅटिक ॲज वेल ॲज ॲरोमॅटिक. म्हणून आपण त्यांना क्लोज चेन कंपाऊंड्सला दुसरं असं ॲलिफॅटिक असं म्हटलेलं नाही किंवा सायक्लिक असं म्हणू शकतो आपण. सायक्लिक कंपाऊंड, दीज आर सायक्लिक कंपाऊंड्स बिकॉज दे इन्व्हॉल्व सायक्लिक सिस्टीम ऑफ द कार्बन ॲटम्स ऑर एनी हेट्रो ॲटम मे बी प्रेझेंट इन इट. तर अशा पद्धतीने दोन क्लासेस आहेत, सायक्लिक ऑर रिंग कंपाऊंड. सायक्लिक कंपाऊंडचा दुसरं नेम अजून रिंग कंपाऊंड्स बिकॉज रिंग इज फॉर्मड. ही जी 4 मेंबरची रिंग तयार करते, 5 मेंबरची रिंग होऊ शकते, 6 मेंबरची रिंग होऊ शकते, अशी रिंग आपल्याला तयार झालेली दिसते. ओपन चेन कंपाऊंड त्यातला पहिला जो पार्ट आहे तो ओपन चेन कंपाऊंड, त्याला आपण काय म्हटलं ॲलिफॅटिक कंपाऊंड्स ऑर असायक्लिक कंपाऊंड्स. तर त्याच्यामध्ये दोन आपण एक्झाम्पल पाहूया. पाहता दोन्ही एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसते. 4 carbon atoms are joined together to form a straight chain. पहिल्या कंपाऊंड मध्ये काय आहे स्ट्रेट चेन आहे. अँड इन द सेकंड कंपाऊंड देर इज अ ब्रँचिंग ॲट सेकंड कार्बन. हा 2 नंबरचा कार्बन आहे, हा फर्स्ट, हा 3rd नंबर. म्हणून यांची जी नेम्स आहेत ते नेम्स आपल्याला माहित पाहिजेत. काय नेम्स आहेत
तर याचं एन ब्युटेन ऑलरेडी आता आपण पाहिलं होतं आणि याचं आहे आयसोब्युटेन. अशी दोन कंपाऊंड आहेत. याच्यामध्ये काय आहे, स्ट्रेट चेन कार्बनचे आहे. याच्यात काय आहे तर ब्रँचड चेन आहे. म्हणजेच काय तर ओपन चेन कंपाऊंड्स आर अगेन क्लासिफाइड ॲज स्ट्रेट चेन अँड ब्रँचड चेन कंपाऊंड्स. Straight chain N-butene is a straight chain compound and isobutane is a branched chain compound. असं क्लासिफिकेशन आपल्याला पर्टिक्युलर लक्षात ठेवायचं. नंतर पुढे आपण आणखी क्लासिफिकेशन मध्ये त्याच्या पुढे जाऊया. आतापर्यंत आपण कुठपर्यंत आलो पहा. आता आपण स्ट्रेट चेन कंपाऊंड्स पाहिले आणि ब्रँचड चेन कंपाऊंड्स पाहिले. आता त्याच्या पुढे आपण सायक्लिक कंपाऊंड्स कडे जाऊया. दोन सायक्लिक कंपाऊंड मी तुमच्या पुढे टाकतो. या पहिल्या आणि दुसऱ्या कंपाऊंड मध्ये काय फरक आहे का तो व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहिले जे कंपाऊंड आहे त्याचं नेम आहे बेन्झीन आणि दुसरं जे आहे ते आहे पिरिडीन. बेन्झीन अँड पिरिडीन अल्टरनेट डबल बॉन्ड आहे. याच्यामध्ये सुद्धा अल्टरनेट डबल बॉन्ड आहे. मग नेमका काय फरक आहे तर सायक्लिक सिस्टीम इज मेड अप ऑफ ओनली कार्बन ॲटम्स. सायक्लिक सिस्टीम मध्ये कोण आहे ओनली कार्बन ॲटम्स and there is one nitrogen atom in cyclic system involves nitrogen. म्हणून आपल्याला डिफरन्स लक्षात आला पाहिजे. हा डिफरन्स आपल्याला बघा. इन द फर्स्ट स्ट्रक्चर रिंग इज मेड अप ऑफ कार्बन ॲटम्स ओनली अँड हेन्स इट इज नोन ॲज होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक. फक्त कार्बनची जर चेन असेल तर त्याला होमो म्हणजे सेम आणि त्याला कार्बोसायक्लिक का म्हटलं बिकॉज the chain is made up of carbon atoms only. आणि दुसरं जे कंपाऊंड आहे आणि त्याचा नियम आहे बेन्झीन इज अ होमोसायक्लिक कंपाऊंड. म्हणून पहिले जे बेन्झीन आहे ते होमोसायक्लिक आहे. दुसऱ्या कंपाऊंड कडे जा आपण. कंपाऊंड्स विच इन्क्लूड वन और मोर हेटेरोएटम्स लाईक ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर एक्सेट्रा इन द रिंग ऑफ कार्बन ॲटम्स. आता इथं कोण आहे यांच्यापैकी नायट्रोजन आहे. असं जर कोण हेटेरोएटम असेल इफ वन ऑफ द हेटेरोएटम इज प्रेझेंट इन द सायक्लिक सिस्टीम. महत्वाचं आहे सायक्लिक सिस्टीम मध्ये पाहिजे. सायक्लिक सिस्टीमच्या बाहेर हेटेरोएटम असला तरी त्याला हेटेरोसायक्लिक म्हणायचं नाही. कारण असं जर असेल ही बेन्झीन रिंग आहे अल्टरनेट डबल बॉन्ड आहे हा ऑक्सिजन आहे. आता हा ऑक्सिजन कुठं आहे सायक्लिक सिस्टीमच्या बाहेर आहे का आत आहे. इट इज नॉट इन द सायक्लिक सिस्टीम. इट इज out of the cyclic system. Cyclic system is made by this carbon, 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 carbon. Hence it is carbocyclic or homocyclic. ओके असं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. होमोसायक्लिक अँड हेटेरोसायक्लिक. इट इज अ हेटेरोसायक्लिक बिकॉज हेटेरो ॲटम इज अ प्रेझेंट. हेन्स इट इज अ हेटेरोसायक्लिक. सायक्लिक आहे का आहे. आणखी काय आहे तर हा नायट्रोजन हा हेटेरो ॲटम प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. Hence it is a heterocyclic compound. Pyridine is a heterocyclic compound. Benzene is a homocyclic compound. Organic acid compounds classification आपण कुठपर्यंत आला आपण कशा पद्धतीने घेतलं. एक आहे होमोसायक्लिकचा पाहिला आपण कार्बोसायक्लिक कंपाऊंड आणि हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. अशा पद्धतीने कशाचा आहे तर क्लोज चेन सिस्टीम मध्ये होमोसायक्लिक अँड हेटेरोसायक्लिक. आणखी बघा होमोसायक्लिक कंपाऊंड्स और कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स. तर त्या दोन कंपाऊंड्स कडे पहा. त्यातलं पहिलं आणि दुसरं काय दिसतं नेमकं स्ट्रक्चर कडे ऑब्झर्व केल्यानंतर काय दिसतं तर पहिल्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन ॲटम्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म सायक्लिक सिस्टीम. कार्बन ॲटम्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म अ सायक्लिक सिस्टीम. बट in the second structure there are alternate double bonds. Single bond, double bond, single bond, double bond. But in the first structure all single bonds are there. सगळे कसे आहेत सिंगल बॉन्ड आहेत. असं जर असेल तर त्याला आपण या सायक्लिक सिस्टीमला जेवढे कार्बन आहेत 6 कार्बन आहेत सायक्लोहेक्झेन म्हणणार आणि याला बेन्झीन. असं दोघांमध्ये फरक आहे. अँड इट इज अरोमॅटिक कंपाऊंड. इट इज ॲलिफॅटिक इन नेचर. आणि हे कसं आहे ॲरोमॅटिक. अशा दोघांमध्ये जो फरक आहे तो हा आहे. इफ इन होमोसायक्लिक कंपाऊंड्स कार्बन atoms are linked by single bonds only, then the compounds are known as alicyclic, aliphatic and cyclic in nature.
ज्याला आपण अलिसायक्लिक म्हणणार. इट इज अ ॲलिसायक्लिक बिकॉज सायक्लिक अँड ॲलिफॅटिक. अशा पद्धतीने आहे. आणि दुसरं जे कंपाऊंड आहे बेन्झीन. If homocyclic compounds contains at least one aromatic ring which resembles benzene in their chemical behavior, then those compounds are known as aromatic compounds. स्वतः बेंझिनच आहे, त्यामुळे हे काय आहे, aromatic compound आहे. Benzene is an aromatic compound. Cyclohexane is a alicyclic compound. म्हणून आपल्याला हे क्लासिफाईड फॉलोइंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं क्लासिफिकेशन दिलं तर आपल्याला प्रॉपर क्लासिफिकेशन त्याचं लिहिता आलं पाहिजे. Hence, organic compounds are now classified as alicyclic compounds and aromatic compounds. आता होमोसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये आपण अरोमॅटिक आहेत आणि बेंझिनॉइड आणि नॉन बेंझिनॉइड अशी दोन प्रकारचे पाहणार आहोत. कंटेन्स ऍटलिस्ट वन बेंझिन रिंग. हे पहा, ऍटलिस्ट वन बेंझिन. अनिलीन मध्ये ही बेंझिन रिंग आहे. फेनॉल मध्ये आत्ताच मी कंपाऊंड काढलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा बेंझिन रिंग आहे which is attached to these groups, and if it contains at least one benzene ring, these aromatic compounds are known as benzenoid. त्यांना बेंझिनॉइड कंपाऊंड्स म्हटलं जातं because they contains at least one benzene ring. तर त्यांच्यामध्ये बेंझिन रिंग नसेल, बेंझिन रिंग सारखं स्ट्रक्चर नसेल, ट्रोपोन नावाचं कंपाऊंड आहे, तर ट्रोप्लोन नावाचं कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये सायक्लिक सिस्टीम कितीची आहे बघा, 1 2 3 4 5 6 7. 7 ची सायक्लिक सिस्टीम बनलेली आहे. हेन्स इट डू नॉट हॅव बेंझिन स्ट्रक्चर. बेंझिनचं स्ट्रक्चर बेंझिन सारखं रिंग त्याच्यामध्ये नाही. हेन्स इट इज नॉन बेंझिनॉइड. ट्रोपोन आणि ट्रोप्लोन दीज आर नॉन बेंझिनॉइड बिकॉज कंटेन अन अरोमॅटिक रिंग अदर दॅन बेंझिन. बेंझिनॉइड बेंझिन सारखी रिंग असेल तर जे फेनॉल आहे, ॲनिलीन आहे, आणि हे नॉन बेंझिनॉइड नॉन बेंझिनॉइड. का नॉन बेंझिनॉइड? अरोमॅटिक आहेत परंतु नॉन बेंझिनॉइड बिकॉज दे डू नॉट कंटेन बेंझिन लाईक स्ट्रक्चर. बेंझिन लाईक रिंग इज अब्सेंट. इट्स नॉन बेंझिनॉइड कंपाऊंड्स. त्याच्याकडे जर पाहिलं आपण टेट्राहायड्रोफ्युरॉन, तर हे हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. व्हाय इट इज हेट्रोसायक्लिक? बिकॉज हेट्रोएटम इज प्रेझेंट, ऑक्सिजन इज प्रेझेंट, हेन्स इट इज हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. Alicyclic compound which contains at least one heteroatom in the ring. आता हे alicyclic का म्हटलं आपल्याला? Because there is no alternate double bond, hence it is not aromatic, it is aliphatic and cyclic, hence alicyclic. आणि हेट्रो आहे, हेट्रो alicyclic compound त्याला म्हणणार आपण. आणि हे जे पुढचं आहे हेट्रोसायक्लिक मधलं फ्युरान, त्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल, डबल, सिंगल आणि इतर जरी सिंगल असला तरी हा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन काय करतो, लोन पेअर देतो. रेझोनन्स स्ट्रक्चर याचं आहे ते आपल्याला हुकेल्स रूल ऑफ अरोमॅटिसिटी मध्ये पाहायला मिळणार आहे. तर फ्युरान हे अरोमॅटिक कंपाऊंड आहे अँड नॉन बेंझिनॉइड. इट इज नॉन बेंझिनॉइड बिकॉज इट डू नॉट हॅव हेक्सागोनल रिंग. अरोमॅटिक कंपाऊंड which contains at least one heteroatom in the ring. हेट्रोअरोमॅटिक कंपाऊंड आहे. हेट्रोअरोमॅटिक मध्ये सुद्धा हे पिकोलिन हे बेंझिनॉइड आहे आणि आता जे आपण पाहिलं ते असेल किंवा ॲझोकाइन आहे तर ते नॉन बेंझिनॉइड आहे. अशा पद्धतीने क्लासिफिकेशन आपले जे मेन क्लासिफिकेशन झालं ते असं आपण पाहिलेलं आहे. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर. पहिला ओपन चेन आणि क्लोज्ड चेन, त्यामध्ये स्ट्रेट चेन, ब्रँच चेन, होमोसायक्लिक, हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिक मध्ये अलिसायक्लिक अरोमॅटिक आणि अरोमॅटिक परत बेंझिनॉइड, नॉन बेंझिनॉइड. तसंच हेट्रोसायक्लिक मध्ये हेट्रो अलिसायक्लिक आणि हेट्रो अरोमॅटिक. दिस चार्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर. तर आपल्याला असा क्वेश्चन येऊ शकतो, राईट अ नोट ऑन क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन स्ट्रक्चर, or write the classification of organic compound based on structure. Write the classification of organic compounds on the basis of
स्ट्रक्चर. स्ट्रक्चरवरून क्लासिफिकेशन आपण आता पाहिलं. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर असा हा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो थेअरीला. आणि आपल्याला क्लासिफिकेशन अत्यंत महत्वाचं आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री संबंधित दृष्टिकोनातून सुद्धा आहे. किंवा आणखी कशा पद्धतीचे क्वेश्चन असू शकतात. क्लासिफाय फॉलोइंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन टू देअर पर्टिक्युलर क्लास. एक एक्झाम्पल आपण बघूया. हे सुद्धा हेटेरो अरोमॅटिक बेंझिनाइड आणि नॉन बेंझिनाइड. बघा हे जे कंपाऊंड आहे त्याचं नेम तुम्ही सांगायचं. इट इज अ आयसोब्युटेन. आयसोब्युटेनचा क्लास वेदर इट इज पहिल्यापासून ओपन चेन आहे की क्लोज्ड चेन आहे. इट इज अ ओपन चेन कंपाऊंड. स्ट्रेट चेन आहे की ब्रँचड आहे तुम्हीच ओळखायचं. इट इज अ ब्रँचड चेन कंपाऊंड. ओपन चेन कंपाऊंड आहे, ब्रँचड चेन कंपाऊंड आहे. तर दुसरा कंपाऊंड नेम काय आहे त्याचं तर पिरिडीन. तुम्हाला ओळखायचं त्याचा क्लास कुठला आहे. ओळखा तुम्ही 10 सेकंदामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे. whether it is a open chain compound or closed chain compound, it is a closed chain compound. whether it is a aliphatic or aromatic तर aromatic आहे. closed chain compound आहे. then it is a heteroaromatic compound. why? aromatic compound and heteroatom is present in the cyclic system. and benzenoid compound. okay, why it is benzenoid? benzene like structure. असं 3 पॉइंट आपल्याला तिथे लिहिता आले पाहिजे. या कंपाऊंड कडे आपण नॅफ्थलिन इज द कंपाऊंड. वेदर इट इज ओपन चेन कंपाऊंड और सायक्लिक कंपाऊंड तर हे सायक्लिक आहे. नंतर हे ॲलिफॅटिक आहे की ॲरोमॅटिक आहे आपल्याला ओळखायचं आहे. क्लोज चेन कंपाऊंड आहे. होमोसायक्लिक आहे का हेटेरोसायक्लिक आहे. होमोसायक्लिक आहे. अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड and benzene because two benzene rings fused together at ortho position to each other. Hence it is the classification. याच्याकडे पहा तुम्ही. आणखी डबल बॉन्ड आहे. आता आपण पाहिलंय ट्रोपोन नावाचं कंपाऊंड आहे ट्रोपोन. तर ट्रोपोन मध्ये त्याचा क्लास वेदर इट इज ओपन चेन और क्लोज्ड चेन तर हे क्लोज्ड चेन कंपाऊंड आहे. ओके, तर हा क्लोज चेन कंपाऊंड आहे. नंतर होमोसायक्लिक आहे की हेटेरोसायक्लिक आहे तर हे होमोसायक्लिक आहे. बिकॉज these are the 4 carbon atoms, 6 carbon atoms, 7 carbon atoms are bonded together to form a cyclic system. cyclic system कोणी केलेली आहे तर कार्बनने केलेली आहे. म्हणून हे होमोसायक्लिक आहे. वेदर इट इज ॲरोमॅटिक और ॲलिफॅटिक तर ॲरोमॅटिक आहे. आणि लास्ट पॉइंट याचा वेदर इट इज अ बेंझिनाइड और नॉन बेंझिनाइड इट इज अ नॉन बेंझिनाइड. अशा पद्धतीने क्लासिफिकेशन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पुढचं आपण शेवटचं कंपाऊंड पाहूया. हे तुम्ही आयडेंटिफाय करायचं याला क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कुठला आहे. वेदर इट इज ओपन चेन और क्लोज्ड चेन इट इज अ क्लोज्ड चेन. वेदर इट इज अ ॲरोमॅटिक त्याच्या अगोदर आपल्याला ही जी सायक्लिक सिस्टीम आहे चेन आहे ती फक्त कार्बनची आहे की हेटेरोएटम आहे तर हेटेरोसायक्लिक आहे. देन वेदर इट इज ॲरोमॅटिक yes it is aromatic heteroaromatic and it is a non-benzonaide because it have more than 6 atoms in the structure. पिपरिडीनचं तुम्ही ट्राय करा आणि इथं आपल्याला हे क्लासिफिकेशन आपण इथं थांबवतोय. यू हॅव टू ट्राय विथ द पिपरिडीन वेदर इट इज होमोसायक्लिक हेटेरोसायक्लिक. सुरुवात त्याची काय झाली पाहिजे. वेदर इट इज ओपन चेन और क्लोज्ड चेन यस इट इज अ क्लोज्ड चेन कंपाऊंड. देन क्लोज्ड चेन म्हणल्यानंतर चेन कशाची बनलेली आहे. होमो आहे की हेटेरो. हेटेरो आहे. आणि ॲलिफॅटिक आहे का ॲरोमॅटिक. ॲलिफॅटिक. हेटेरो ॲलिसायक्लिक. हेटेरो ॲलिसायक्लिक कंपाऊंड आहे. त्यानंतर आणखी काय बघायचं आपल्याला. हेटेरो ॲलिसायक्लिक विषय संपलायचा. कोलिनच्या बाबतीमध्ये पहा ओपन चेन होमोसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. ओके, अशा पद्धतीनं
आपण आणखी त्याचा स्ट्रक्चर पहा जी वेगवेगळी दिलेली आहेत आणि त्यांचे क्लासिफिकेशन करा. धन्यवाद.